मॅच सुरू झालेली आहे. पुन्हा एकदा आपल्या बरोबर मायक्रोफोनवरती आपण पाहतो सन्माननीय विजय साकोरे सर या मॅचची कहाणी सर आपल्या बरोबर जॉईन होतील. व्हॉइस ऑफ शिरूर यूके एनपीएल साठीचा आपण पाहतो सरांचा सहभाग मोठा आहे आणि या मॅचसाठी आपण पाहतो ह्या मॅचची कहाणी सरांबरोबरीत आपल्याला ऐकायला मिळेल. सरांचं स्वागत करू. एन के पुन्हा एकदा स्टॉप केलाय चेंडू. शुभम शुभम शेजळचा ट्रेडमार्क आपण पाहतो. चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचलाय. 4 धावा येतील. या 4 धाब्यांनी धावफलक देखील आपण पाहतो पुढे जाणार आहे. तिसरी मॅच आपण पाहतो मैदानावरती सुरू झाली. एका बाजूला टीम तोरणा टायटन्स आणि त्यांच्या विरोधामध्ये सिंहगड लायन्स या दोन टीम मध्ये आपण पाहतोय. तिसऱ्या क्रमांकाचा सामना मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक धाव इथे प्राप्त होते. सलामीची जोडी मैदानावरती आपण पाहतोय. एका बाजूला शुभम शेजाळ आणि अविनाश महाडिक ही सलामीची जोडी, तर पहिलं षटक निलेश कांचन गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिले 2 चेंडू निर्धाव आले. एक चौकार आलाय. चौकानंतर एक सिंगल देखील आपण पाहतोय मैदानावरती प्राप्त झालेले आहे. बॅक टू बॉलर खेळलाय लॉंग ऑन वरून. शतरक्षक चेंडूवरती येतोय. एक धाव इथे मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीत धावफलक पुढे जातो. 6 धावा धावफलकावरती. हॅलो हॅलो माईक चेक चेक. हॅलो खरं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहतोय शुभम शेजाळची बॅट असेल, बॉलिंगमध्ये अतिशय प्रभावशाली कामगिरी करत शुभम शेजाळची आपल्याला पाहायला मिळालेली आहे. षटक संपले मैदानावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपला जातो आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर तोरणा टायटन्स कुठलाही गडी बाद नाही. 7 धावा आहेत. सुनीलजी कासुर्डे साहेबांनी सांगितलंय अविनाश माडिकनं जर या सामन्यामध्ये 50 धावा पूर्ण केल्या तर 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होईल मैदानावरती आणि दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती विनायक नागरगोजे. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते मैदानावरती. मॅन ऑफ द मॅच अथर्व कड. आज करो किंवा मरोचा सामना होता. संघासमोर दडपण होतं. सर्व प्लेयर समोर दडपण होतं. सामना जिंकायचा आहे, प्लस रन रेटनी जिंकायचा आहे, प्लेऑफमध्ये जागा बनवायची आहे संघाची. तर काय प्रेशर होतं तुझ्यावरती आज? असं काही प्रेशर नव्हतं. माझ्या डोक्यात फक्त एवढंच टार्गेट होता की आपला नॅचरल गेम खेळायचा आणि नॅचरल गेमवरतीच रिझल्ट आणायचा. एक महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये 50 धावा. कसं वाटते, काय फील आहे मनामध्ये आज स्वतःच्या खेळीबद्दल? स्वतःच्या खेळीबद्दल थोडं चांगलं वाटते आणि त्याच्यात टीम क्वालिफाय झाले त्याच्याबद्दल जास्त चांगलं वाटते. उद्या फायनल डे आहे या स्पर्धेचा. एक काय स्ट्रॅटेजी असेल की या स्पर्धेमध्ये आपल्याला उद्या सेमीफायनल खेळायची, त्यानंतर फायनलसाठी प्रवास करायचा आपल्याला. तर काय स्ट्रॅटेजी, संघाची स्ट्रॅटेजी काय आहे? स्ट्रॅटेजी अशी काय नाही. जे पहिल्यापासून आम्ही जे खेळत आलोय तेच खेळणार. सगळ्यांचा 100% द्यायचा प्रयत्न करणार. धन्यवाद अथर्व. तुझ्या भावी आयुष्यासाठी सर्व संघ खेळाडूंकडनं, स्पर्धकांकडनं, आयोजकाकडनं खूप साऱ्या शुभेच्छा. असंच पुढे खेळत राहा आणि करिअर बनवा. धन्यवाद. अंकामध्ये जाऊन पोहोचलाय. 11 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय सुंदर सुरुवात आहे की पॉवर प्लेच्या षटकामध्ये पुन्हा स्टेप आउट करत डान्सिंग राऊंड द विकेट खेळायचा प्रयत्न होता मिड विकेटला. हो खराब खराब क्षेत्ररक्षण होतंय आणि चेंडू चेंडू पोहोचलाय सीमारेषा बाहेर. शुभम शेजाळच्या बॅटमधून येतोय दुसरा चौकार.
तर आपण आहोत तोरणा टायटन्स या पॅव्हेलियनमध्ये. आपण संवाद साधणार आहोत डॉक्टर चैतन्य भट सरांशी. तर चैतन्य सर, काय वाटतंय या स्पर्धेबद्दल? सर्वप्रथम मी सर्व जे आयोजक आहेत त्याचं मनापासून धन्यवाद आणि त्यांना अभिनंदन करतो की त्यांनी एवढी मोठी स्पर्धा उरुळी या गावामध्ये आयोजित केली. हे त्यांचं तिसरं पर्व आहे आणि मागच्या दोन्ही पर्वामध्ये मी दोन्ही पर्व अटेंड केलेले आहेत आणि प्रत्येक पर्वाला या टुर्नामेंटची भव्यता ही वाढत जाते आणि हे नियोजन इतकं सोपं नाही आहे कारण पण त्याच्या मागची जी मेहनत आहे आणि मुख्यतः म्हणजे जे गावकरी आहेत, जे देणगीदार असतात आणि त्याच्याबरोबर जे आयोजक असतात, त्या सगळ्यांची कस लागते आणि इतकं सुंदर ग्राउंड, इतकं सुंदर वातावरण सर्व प्लेयर्सला उपलब्ध करून देणे आणि सगळे स्पॉन्सरर्स जे टीमचे मालक असतात या सर्वांनी या टीमच्या मागे उभा राहून आणि इतकी भव्य स्पर्धा घडवली याबद्दल खरंच या स्पर्धेचं कौतुक आहे. उरुळी कांचनमध्ये अशा अनेक स्पर्धा भरल्या जातात, जे की डे UKPL असतं, डे नाईटची UK NPL स्पर्धा असते. तर या दोन्ही स्पर्धांचं जर कम्पॅरिझन केलं तर या स्पर्धेत किंवा डे स्पर्धेत अशी कोणती स्पर्धा तुम्हाला जास्त खेळू वाटते? मी डेची पण स्पर्धा सरांची मागची निखिल सरांची जी गणराज फायटर्स म्हणून ज्यांनी मागचं डेचं किताब त्यांनी पटकावलं होतं ती मी स्पर्धा अटेंड केली होती. त्यावेळी मी त्यांना चीअरअप करायला आलो होतो. डेच्या स्पर्धेचं कसं आहे की त्याला बऱ्याच वेळा वातावरणाची पण आणि जे ॲटमॉस्फिअर आहे किंवा थोडक्यात जे हवामान असतं त्यावेळेस त्याची खूप मोठी बॅकअप असतो त्याला. कारण नाईटमध्ये कसं आहे अंडर द लाईट्स खेळणं एवढं सोपं नाही आहे, बॉल स्पॉट करणं. आणि डेमध्ये कसं आहे की तुम्हाला ऑलरेडी उजेड चांगला असतो, पण समजा जर जास्त गरमी नसेल तर डेला खेळणं सोपं आहे. पण मार्च एप्रिल मेमध्ये डेमध्ये खेळणं एवढं सोपं नाही आहे. पण तरी दोन्ही स्पर्धा बघायला गेलं तर त्याची भव्यता तेवढीच असते. फक्त कसं आहे की हा जो माहोल असतो जो नाईटला मिळतो आणि शक्यतो ॲक्च्युली प्रेक्षक वर्ग रात्री जास्त मिळतो कारण तो त्यांचं काम वगैरे सगळं उरकून त्यांची शाळा वगैरे जे काय असतात त्यामुळे नाईटच्या स्पर्धेला बऱ्यापैकी तुम्हाला प्रेक्षक वर्ग जास्त मिळतो. यावर्षी या स्पर्धेमध्ये महिला क्रिकेटरने देखील सहभाग घेतला. तर महिला क्रिकेटरांबद्दल तुमचं मत काय असेल की या बऱ्याच महिलांनी महिला खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं का? विशेष करून सुरुवातीला म्हणजे आर्या जी छोटी मुलगी आहे जी खेळती तिचे मनापासून कौतुक आणि तिचं अभिनंदन की तिने या सगळ्या मुलांच्या डॉमिनेटेड स्पर्धेमध्ये उरुळीतली पंचकोशीतली ती पहिली मुलगी आहे जिने मुलांबरोबर खेळायचं साहस दाखवलं. आणि जर तुम्ही तिची खेळी बघितली, तिच्या बॉलिंग वगैरे बघितलं तर ती खरंच एवढ्या कमी वयात ती खूप परिपक्व वाटते. आणि मी निखिल सरांच्या अकॅडमीमध्ये खेळत असतो, तिथेही मुली आहेत. उलट मी उरुळी पंचक्रोशीतील सर्व फॅमिलीज जे आहेत त्यांना मी सांगेन की तुम्ही तुमच्या मुलींनाही या स्पोर्ट्समध्ये इन्व्हॉल्व करा आणि फिटनेस हा जो एक प्रकार या क्रिकेटमधून येतो त्यासाठी त्यांना प्रेरित केलं पाहिजे. अभ्यास आणि क्रिकेट, अभ्यास आणि खेळ या दोघांचा जर व्यवस्थित हे केलं, तुम्ही जर बॅलन्स राखला व्यवस्थित तर मुली त्यांच्यासाठी एक वेगळी स्पर्धा उरुळी गाव 100% भरेल याच्याबद्दल मला खात्री आहे. सर, तुमच्या संघाला जो बॅकअप मिळाला आहे प्रेक्षकांचा म्हणा किंवा खेळाडूंच्या फॅमिलीचा म्हणा, त्यांच्याबद्दल तुमचं मत काय आहे? विशेषतः आता कसं आहे की आमचे पहिल्यापासूनचे बरेचसे मित्र आहेत आणि बरेचसे मुले जे आहेत ते ऑलरेडी सरांबरोबर क्लबमध्ये असतात. कारण यातले बरेचसे तुम्ही जर 80-90% मी तर म्हणते जवळजवळ 100% सगळेच मुलं हे क्लबमधले आहेत. त्यामुळं सरांचं शिस्त जी तुम्हाला आताही आमच्या टीममध्ये खेळताना दिसते. कारण शेवटला कर्णधार हा असा असतो की त्याला संघ पुढे न्यायचा असतो, तो संघनायक असतो आणि त्याची शिस्ती खूप महत्त्वाची असते. कारण टीम हा एक गेम असा असतो की जर जेव्हा तुम्ही एखादी टीम करता तुम्ही वैयक्तिक तुमचं कुठलंही हेवेदेवे नसतात, तुम्हाला फक्त आणि फक्त टीमच्या रिक्वायरमेंटच खेळायचं असतं. आणि हे शेवटला कर्णधाराचं काम असतं की प्रत्येक टीम मेंबरकडनं 100% तुम्ही त्याचं आउटपुट कसं काढता येईल आणि प्रत्येक प्लेअरची उपयोगिता कोणत्या खेळाच्या कोणत्या वेळीच असते ह्याचं व्यवस्थित पारखून त्याला त्या वेळेस खेळण्यासाठी प्रेरित करणे हे कर्णधाराचं काम असतं. तसंच जर सगळे आमचे फॅमिली म्हणजे थोडक्यात असं कसं आहे तर हे आमचं जे काही तोरणा टायटन्स जे आहेत एखाद्या फॅमिलीसारखे सगळेजण आहेत. त्याच या मुलांचे आई वडील त्यांना एवढा उशिरा शेवटच्या बऱ्याच वेळा ते शेवटच्या मॅचसाठी पण मुलं थांबतात. त्यात त्यांचा आई वडिलांचा सहभाग पण तेवढाच असतो कारण त्यांनाही वाटतं की नाही आपल्या मुलांनी स्पर्धा बघावी, त्यातनं काहीतरी शिकावं. त्यासाठी मी सगळ्यांचा आभार व्यक्त करेन.
शेवटचा प्रश्न विचारतो सर तुम्हाला. या स्पर्धेमधला तोरणा टायटन्स सोडला तर तुमचा आवडता संघ कुठला, की जेणेकरून तुमचा संघ सोडला तर तो संघ जिंकल्यानंतर तुम्हाला थोडा आनंद वाटेल? आता जो खेळणारा संघ आहे आमच्या विरुद्ध तोही तेवढाच ताकदीचा आहे. त्याच्याबरोबर अथर्वचा जो संघ आहे, अथर्व कड याचा, तोही तो तेवढ्याच ताकदीचा. आणि पुरंदर फायटर्स ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर जर तुम्ही कॉम्बिनेशन बघितलं आणि यांचा गेमचा जो तुम्ही जर रूपरेषा बघितली किंवा त्यांचं जे काही खेळायचं पॅटर्न बघितलं तुम्ही, तर हाय चान्सेस होते की हे 4 संघ येण्याची दाट शक्यता आहे. आणि त्यांनी त्यांच्या लौकिकास साजेसं खेळून हे जे मुलं आहेत, त्यांचे टीम मेंबर्स आहेत, त्यांनी त्यांचा खेळ दाखवून दिला. आणि तुम्ही जर क्रिक हिरोज बघत असाल, ते फॉलो करत असाल, तर तुम्हाला जाणवतं की तेच प्लेयर्स तुम्हाला MVP मध्ये दिसतील, बॉलिंगमध्ये दिसतील, बॅटिंगमध्ये दिसतील. आणि त्याच जोरावर हे संघ तुम्हाला वर आलेले दिसतात. धन्यवाद डॉक्टर चैतन्य सर. असंच स्पर्धेसाठी उपस्थित राहून अशा स्पर्धेची शोभा वाढवावी. धन्यवाद. या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांचं शुभागमन होत आहे ते सन्माननीय प्रशाजी कांचन, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष प्रसादजी कांचन यांचं आगमन होत आहे. त्यांचे मनापासून स्वागत आहे. सन्माननीय उद्योजक बाळासाहेबजी कावडे आपण देखील उपस्थित झालात, आपलंही मनापासून स्वागत आहे. डॉक्टर मणिभाई देसाई चषक उरुळी कांचन नाईट प्रीमियर लीगच्या या सोहळ्यात आपलं मनापासून स्वागत आहे. 3 षटकं मैदानावरती संपलीत. 11ची सरासरी ठेवत 33 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. तोरणा टायटन्स सुंदर गोलंदाजी आत्तापर्यंत आपण पाहिली. 2 षटकं निलेश कांचनची अप्रतिम राहिली मैदानावरती. आणि या षटकामध्ये देखील आपण पाहतोय दर्जेदार गोलंदाजी. फक्त 6 धाव्यांचं षटक टाकले निलेश कांचननं. 1 विकेट मिळवण्यात यशस्वी आहे. ड्रिंक्स ब्रेक झालाय, मैदानावरती पाणी पोचलेलं आहे. मात्र जास्त वेळ आपल्याला घेता येणार नाही, कारण अजून एक मॅच यानंतर मैदानावरती बाकी आहे. आणि यानंतर मात्र लीग फेरीतला शेवटचा सामना आहे. खरं तर आत्तापर्यंत स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तोरणा टायटन्स संघाचा संपूर्ण प्रवास जर आपण पाहिला तर प्रत्येक मॅचमध्ये आपण पाहतोय सामना जिंकण्यासाठी त्यांचा प्रयत्न राहिला आहे. आणि आता या शेवटच्या मॅचमध्ये पाहायचंय प्रतिस्पर्धी ताकदवाने समोरचा देखील सिंहगड लायन्स संघ देखील आपण पाहतो त्याच ताकदीने मैदानावरती उतरलेला आहे. कारण पहिल्या 3 षटकांमध्ये ते दाखवले त्यांनी मैदानावरती, कारण प्रतिस्पर्धी फलंदाजांना कुठेतरी रोखण्याचा प्रयत्न राहिलेला आहे. 33 धावा आहे धावफलकावरती तोरणा टायटन्स. तर षटक क्रमांक आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सुरू होत आहे. 4थ्या षटकाला मैदानावरती प्रारंभ होणार आहे. आणि 4थं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती कृष्णा कांबळेला आणले. कृष्णा कांबळेकडे दिलंय 4थं षटक. तर 33 पैकी शुभम शेजारच्या 14 चेंडूमध्ये 30 धावा आहेत. प्रत्येक मॅचमध्ये या खेळाडूनं खरं तर खूप चांगली खेळी मैदानाच्या आतमध्ये साकारलेली आहे. स्टेप आउट करा, डान्सिंग राऊंड द विकेट, खेळायला फटका, शतरक्षक. काय आत्मविश्वास आहे शुभम शेजारचा. त्याच्या फटक्यावरती आत्मविश्वास होता. माहीत होतं गॅप मोठा. फलकावरती सुंदर फलंदाजी खरं तर मैदानाच्या आतमध्ये शुभम शेजाळच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. विशेष करून गॅपमध्ये खेळलेले चौकार अतिशय प्रभावशाली ठरले आहेत त्याचे मैदानाच्या आतमध्ये. डीप लॉंग ऑनमध्ये फटका, शतरक्षक पुढे तैनात. 1 धाव मात्र इथे प्राप्त होताना पाहायला मिळेल. 1 धावेनं धावफलक पुन्हा पुढे जाताना पाहायला मिळणार आहे. सुंदर फलंदाजी चालू आहे मैदानावरती. नव्यानंच आपण पाहतोय मैदानावरती कृषिल लोंढे आपण पाहतोय नव्यानंच मैदानावरती आपण पाहतो दाखल झालेला आहे. यावेळेचा चेंडू पडल्यानंतर बॅटच्या समोरून थोडासा उसळणारा हा चेंडू होता की जिथे पॉइंटलाही खेळू शकला असता, मात्र बॅट कुठेही त्याला छेडायचा प्रयत्न केला नाही. चेंडूला जाऊन दिला सरळ मागे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला
पाहायला मिळतोय. पॉवर प्लेची षटकं किंवा पॉवर प्ले संपल्यानंतर देखील आपण पाहतोय गोलंदाजीमध्ये जी काय कामगिरी गोलंदाजांची आपल्याला मैदानावरती पाहायला मिळालेली आहे. फटका फसलाय उंच आकाशामध्ये, चेंडू क्षेत्ररक्षक विनायक होता चेंडूच्या खाली, मात्र झेल होऊ शकला नाहीये. झेल निसटलाय मैदानावरती, जीवनदान मिळालंय मैदानावरती कृषल लोंढेला. जीवनदान मैदानावरती मिळाल्यानंतर आपण पाहतोय अनेक फलंदाजांनी मोठ्या इनिंग्स मैदानावरती खेळलेल्या आहेत. अनेकदा या मैदानावरती ती गोष्ट आपण बघितली. म्हणजे एखाद्या फलंदाजानं 50 बनवल्या, त्या 50 धावेंमध्ये आपण पाहतो एखादी 2 जीवनदानं सुद्धा त्या फलंदाजाला मिळालेली असतात. इथे जीवनदान कृषल लोंढेला मैदानावरती मिळतंय. लॉफ करायचा प्रयत्न, फक्त दिशा दिली बॅकवर्ड पॉइंटला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे निलेश कांचन अडवलाय. पायाच्या साह्यानं आपण पाहतो चेंडू थांबवला गेलाय. माहीत आहे वेग चेंडूवरती बराचसा होता, त्यामुळे इथे पायाच्या साह्यानं चेंडू अडवणं महत्वाचं होतं आणि तो चेंडू अडवला जातोय. 2 धावा इथे प्राप्त होतील. 2 धावेंच्या बरोबरी धावफलकावरती 42 धावा. कृष्णा कांबळेचं हे षटक आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर पुढचे चेंडू त्यानं अचूक ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे, मात्र एकेरी दुहेरी धावेने धावफलक पुढे चाललंय. यावेळेस दिशा द्यायचा प्रयत्न होता पुढा चेंडूला. षटक संपले मैदानावरती. 4 षटकांचा खेळ मैदानावरती संपला गेलाय. तर कृष्णा कांबळेनं खर्च केल्यात 9 धावा या षटकामध्ये आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर तोरणा टायटन्स 42 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पाचव्या षटकाला मैदानावरती प्रारंभ होईल मैदानाच्या आतमध्ये आणि 5वं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पाहायचं आता कोणाकडे चेंडू दिला जाईल, कारण निलेश कांचनचा 2 षटकांचा कोठा पूर्ण झालाय. 1 षटक आपण पाहतो मैदानावरती कृष्णा कांबळेने टाकले. तर आता शेजाद अन्सारी गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. 5व्या षटकासाठी शेजाद अन्सारी. खर तर या स्पर्धेच्या प्रबळ दावेदार असणाऱ्या 2 टीम आहेत, कारण आपण पाहतो पॉइंट टेबलचा जर विचार केला तर दोनही पॉइंट टेबल आपण पाहतोय पहिल्या दुसऱ्या क्रमांकावरती राहणाऱ्या 2ही टीम आहेत. आणि आता पाहायचंय की या सामन्यामधून कोण जिंकत पुन्हा आपलं विजयाचं लक्ष अबाधित ठेवणारे मैदानावरती. चेक. तर आपण या ठिकाणी प्रेक्षक म्हणून कुमार युवराज गणेशजी बेदरे यांच्याशी संपर्क साधतोय. तर युवराज, तुझ्या दृश्यक्षेपातला या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट संघ कोणता? पुरंदर फायटरच, कारण की माझी आवडती टीम आहे ती आणि यावर्षी ती जिंकणार आहे. एकदम 100% लावणार आहे आम्ही आणि उद्या आम्ही जिंकणार आहे. जिंकण्याचं कारण काय असेल की तू एवढं पॉवरफुल म्हणतो की आम्ही पुरंदर फायटर्स जिंकणार, याचं कारण काय असेल? आमच्या टीममध्ये खूप स्पिरिट आहे आणि आमची टीम करू शकते ती आणि करणारच उद्या. 100% देणार आमची टीम उद्या. युवराज, या ठिकाणी बऱ्याच स्पर्धा भरल्या जातात. काळभैरव चषक असतो, UKPL, तसेच शाहू फुले आंबेडकर चषक असतो, UK NPL डे नाईटची स्पर्धा असते. या सर्व स्पर्धांचं जर आपण कंपॅरिझन केलं तर अशा कुठल्या स्पर्धेला तुला या ठिकाणी स्पेसिफिक येऊन या सामन्यांचा आनंद घेऊ वाटतो? डे अँड नाईट ना. रात्रीच्या स्पर्धा खूप आवडतात मला, कारण की रात्री सगळे बघायला येतात. सकाळी सगळ्यांना जास्त टाईम नसतो, म्हणून मग रात्रीचं. भविष्यामध्ये या ग्राउंडवरती डे नाईट स्पर्धेचं आयोजन होत राहणार आहे सातत्यानं. तर पप्पांनंतर पण इंटरेस्ट नाही दाखवला तर तू इंटरेस्ट असेल का संघ घेण्यामध्ये किंवा क्रिकेट खेळण्यामध्ये? 100% मी येणारच. धन्यवाद युवराज. अशाच लहान मुलांनी या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन सातत्याने स्पर्धेची शोभा वाढवावी अशीच इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. शेजाद अन्सारीचं षटक हे मैदानावरती अजून एक या षटकामध्ये आपण पाहतोय फलंदाजांना पुन्हा धावेंपासून कुठेतरी थोडंसं लांब ठेवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केलेला आहे. फक्त 1 आणि 2 धावा या षटकामध्ये
म्हणजे बॉलवरती प्रत्येक बॉलवरती घेण्याचा प्रयत्न राहिलेला आहे. मोठ्या फटक्यांपासून थोडासा दोरास्त ठेवलंय फलंदाजांना. लॉंग ऑफला होता फटका. शतरक्षक आहे पुढे तैनात. एक धाव इथे प्राप्त होते. एका धावेच्या बरोबरीत आपण पाहतोय धावफलकावरती वाढ होते. 47 धावा धावफलकावरती. पाठीमागचं षटक कृष्णा कांबळेचं पाहिलं, ज्या षटकामध्ये फक्त 9 धावा. पहिल्या चेंडूवरती चौकार येऊन देखील आपण पाहतो पुढच्या 5 चेंडूवरती फक्त 5च धावा कृष्णानं खर्च केल्या होत्या. तर सेजाद अन्सारीने आतापर्यंत 5 चेंडूत 5च धावा खर्च केलेल्या आहेत. म्हणजे पुन्हा एक चांगली गोलंदाजी मैदानावरती आपल्याला 5व्या षटकामध्ये पाहायला मिळाली. लेग बायच्या स्वरूपात एक धाव इथे प्राप्त होईल आणि याच बरोबरीनं षटकाची सांगता होईल मैदानावरती. 5वं षटक संपले मैदानावरती आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर तोरणा टायटन्स धावफलकावरती 48 धावा. सुरुवातीच्या 3 षटकांमधली सरासरी होती 11 धावा प्रति षटकामागे बनवल्या जात होत्या. मात्र त्यानंतर पुढच्या 2 षटकांमध्ये आपण पाहतोय परिस्थिती बदलली किंवा धावफलक कुठेतरी थांबवण्याचा जो काही प्रयत्न आहे तो प्रयत्न गोलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेला आहे. शुभम शेजाळ आणि दुसऱ्या बाजूला आपण कृषी लोंढेला मैदानावरती पाहतोय. तर षटक क्रमांक आता 6वं मैदानावरती सुरू होणार आहे. बॅटिंग पॉवर प्लेची उद्घोषणा मैदानाच्या आतमध्ये झालेली आहे आणि या बॅटिंग पॉवर प्लेच्या महत्त्वपूर्ण षटकाची जबाबदारी संघनायक कोणाच्या खांद्यावरती सोपवणार आहे. माहिती एकदा जबाबदारी खांद्यावरती टाकली की पडलेली जबाबदारी आपण पाहतो लिलयापूर्ण तुम्हाला पार पाडावी लागते. आणि असं म्हटलं जातं की जबाबदारीचं कुठलंही वय नसतं. कोणी लहानपणापासून स्वीकारतं, कोणी 50 ओलडून गेलं तरी ती जबाबदारी घेत नाही. मात्र क्रिकेटच्या मैदानावरती आलो ना आपण की क्रिकेटच्या मैदानावरती इथे प्रत्येकाला जबाबदारी घेऊन खेळावं लागतं. कारण क्रिकेटचा खेळ हा सांघिक खेळ आहे आणि सांघिक खेळामध्ये आपण पाहतो की एकमेकांवरती विश्वास तुम्हाला दाखवावा लागतो आणि दाखवलेला विश्वास तुम्हाला मैदानावरती सार्थकी सुद्धा लावावा लागतो. म्हणजे वैयक्तिक खेळात कसं असतं की वैयक्तिक खेळामध्ये स्वतःवरती विश्वास असावा लागतो, तसं सांघिक खेळामध्ये स्वतःवरती विश्वास असावाच लागतो. मात्र अनेकदा आपण दुसऱ्यांवरती सुद्धा विश्वास आपल्याला दाखवावा लागतो आणि तसाच विश्वास दाखवला आता निलेश कांचननं आकाश भटोरा गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. षटक क्रमांक 6 आणि विशेष करून बॅटिंग पॉवर प्लेचं षटक त्याच्याकडे सोपवलेलं आहे. असं वाटलं होतं की बॅटिंग पॉवर प्लेच्यासाठी एक महत्त्वपूर्ण गोलंदाज राहील निलेश कांचनचं एक षटक राहील की काय बॅटिंग पॉवर प्लेसाठी. मात्र आपण पाहतो पहिली 2 षटकं पहिलं षटक टाकल्यानंतर पुन्हा तिसऱ्या षटकासाठी निलेश कांचननं त्याचा कोटा पूर्ण करून घेतलेला आहे आणि विश्वास मात्र इथे दाखवलाय तो आकाशवरती. पहिला चेंडू टाकून दिलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. फ्लाईट होती चेंडूला. 6 धावा आहेत. रेवांश कोलते जर आपण मैदानावरती कुठे असाल तर इकडे समालोचन कक्षाकडे संपर्क करायचा आहे. बहारदार पुढा एकरा बिघडून टाकलेले. रेवांश कोलते आपण जर मैदानावरती कुठे सामना पाहत असाल तर कृपया समालोचन कक्षाशी संपर्क करायचा आहे. रेवांश कोलते रेवांश कोलते आहे का मैदानावरती कुठे आपण? रेवांश कोलते विनंती संपर्क करायचा इकडे. एक धाव इथे प्राप्त झाली कारण लागोपाठचे 2 षटकार आल्यानंतर आपण पाहतोय निलेश कांचन थोड्या वेळासाठी गोलंदाजाकडे आले. काहीतरी सांगितलं, आता कानमंत्र दिले मैदानाच्या आतमध्ये इथून पुढे चेंडू कसे टाकावे लागणार आहेत. जर तुम्ही बॅटच्या समोर चेंडू टाकत असाल तर फलंदाज ते चेंडू सोडणार नाहीयेत. खराब चेंडू आहे. व्हाईट बॉल इथे पंच कळवणार आहेत.
एक अवंतर धावेन आपण पाहतोय, धावफलक सुद्धा पुढे जातोय. 62 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. एखादा चुकत असेल तर त्याला योग्य सल्ला देणं फार महत्त्वाचं आहे, कारण क्रिकेटच्या मैदानावरती दिलेला सल्ला सुद्धा खूप महत्त्वाचा असतो आणि आपल्या जीवनात आपला सल्लागार कोण आहे हे सुद्धा जीवनामध्ये खूप महत्त्वाचं आहे. कारण पराक्रमी दुर्योधन सुद्धा होता, मात्र विजय अर्जुनाचा झाला, कारण दुर्योधन शकुनीचा सल्ला घेत होता आणि अर्जुन मात्र श्रीकृष्णाचा सल्ला घेत होता. त्यामुळे जीवनातला सल्लागार महत्त्वाचा आहे, तसं क्रिकेटच्या मैदानावरचाही सल्लागार महत्त्वाचाच आहे. आणि काही सल्ला दिलेला आहे की 2 षटकार आल्यानंतर सल्ला दिला गेला गोलंदाजाला, त्यानंतरचे टाकलेले चेंडू दोनही अप्रतिम टाकलेले आहेत. तर आकाशनं एकेरी धावा पुढे मिळाल्यात. एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे गेला 63 धावा धावफलकावरती. पहिल्या 4 षटकांपर्यंत आपण पाहतो कुठेतरी धावा थांबले गेले होते किंवा धावेंची कुठेतरी कोंडी करायचा प्रयत्न गोलंदाजाने केला, मात्र या षटकामध्ये पुन्हा एकदा धावफलक पुढे आलेला आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता, पुन्हा ओव्हरथ्रोच्या काही धावा, याचाच फायदा उचललाय खरं तर दोनही फलंदाजांनी. दुसरी धाव पूर्ण झालेली आहे. 2 धावेंच्या मदतीनं धावफलक पुढे जातो. 65 रन. 6व्या क्रमांकाचं षटक मैदानावरती आतापर्यंत या षटकात तब्बल 17 धावा आलेल्या आहेत. म्हणजे पहिल्या 4-5 षटकांच्या तुलनेत हे षटक थोडंसं महाग बनत चाललेलं आहे. सुंदर फलंदाजी कृषी लोंढेची मैदानावरती. 12 चेंडू 22 वरती खेळतोय. 40 धावेंवरती खेळतोय शुभम शेजाळ. 21 चेंडूंचा सामना केलाय त्यानं. दोघांमध्ये भागीदारी अप्रतिम आहे. काय फटकाय, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर लॉंग ऑफला ऑफ ड्राईव्ह केला होता. 6 धावा. क्षेत्ररक्षणासाठी पहिल्या 5 षटकांसाठी आतमध्ये नव्हता आणि त्यालाच गोलंदाजीवरती आणला. निर्णय चुकतोय कुठेतरी संघनायकाचा आणि ज्या षटकात 23 धावा आल्यात. योग्य वेळी योग्य निर्णय घ्यावे लागतात क्रिकेटच्या मैदानावरती देखील. पाणी मात्र मैदानावरती आले. चला चला ड्रिंक ब्रेक जो काही वेळ होता तो संपलेला आहे तुमचा. 7व्या षटकाला आपण पाहतो मैदानावरती आता सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर पाहायचं आता 7व्या षटकासाठी पर्याय भरपूर आहे तुमच्याकडे, मात्र कुठला पर्याय आता मैदानाच्या आतमध्ये वापरला जातोय. 7व्या षटकासाठी कृष्णा कांबळेने 1 षटक टाकलेलं आहे, सेजाद अन्सारीने 1 षटक टाकलंय, विनायक नागरगोजेने 1 षटक टाकलेलं आहे. खरं तर आपण पाहतोय सिंहगड संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि आज संघामध्ये आपण पाहतोय त्याचा विषय निखिल गायकवाड. निखिल गायकवाडचा आज वाढदिवस आहे खरं तर, आणि निखिल गायकवाडला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. संघ मालक निखिल भैया कांचन पाटील यांच्या माध्यमातून निखिल गायकवाड यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आहेत सगळ्या खेळाडूंच्या वतीनं, त्याचबरोबर स्पर्धेचे आयोजक असतील, ऑफिशियल टीम, सगळ्यांच्या वतीनं निखिल गायकवाड यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. रोहित मोरेंचा देखील वाढदिवस आहे आज. रोहित मोरेंना सुद्धा आपण पाहतोय वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. उपस्थित सगळ्या क्रिकेट रसिकांच्या वतीनं, सगळ्या खेळाडूंच्या वतीनं, संघ मालकांच्या वतीनं त्यांनाही खूप साऱ्या शुभेच्छा आहेत वाढदिवसाच्या.
षटक क्रमांक आपण पाहतोय 7वं मैदानावरती सुरू झालंय आणि 7वं षटक शेजाद अन्सारी. खरं तर शेजाद अन्सारीनं पाठीमागच्या षटकामध्ये जी काही गोलंदाजी केली होती, अप्रतिम गोलंदाजी साकारली होती. फक्त 5 धाव्यांचं षटक टाकलं, तसे 6 आले होते त्या षटकामध्ये. मात्र लेग बाईटच्या ज्या धावा आहेत ना, त्या गोलंदाजाच्या नावावरती नोंदवल्या जात नाहीत. त्या अवंतर स्वरूपाच्या धावा राहिल्या खरं तर आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे त्या षटकात देखील अप्रतिम गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळालेली आहे. शेजाद अन्सारी खोलवर टप्प्याचा चेंडू होता, अडवला जाईल सीमारेषेवरती. 2 क्षेत्ररक्षक समोर आले होते. निखिल गायकवाड बड्डे बॉय, आजचा बड्डे बॉय मैदानावरती आपण पाहतोय. सुंदर क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. 2 धावा इथे येणारे, 2 धाव्यांच्या मदतीनं धावफलकावरती वाढ होते. 74 धावा धावफलकावरती आहेत. प्रोजेक्टेड स्कोरचा विचार केला तर या मॅचमध्ये धावा बनल्या जाऊ शकतात. 91-92 धावा मैदानावरती बनल्या जाऊ शकतात, कारण तो प्रोजेक्टेड स्कोर दाखवतोय आपल्याला. करंट रन रेट 11.38च्या धावगतीने धावा आहेत. मात्र ते दोनही फलंदाज मैदानावरती खूप चांगल्या धावा त्यांनी बनवलेल्या आहेत. अशाच फलंदाजांना शेजाद अन्सारीनं थांबवलंय मैदानावरती, धावांपासून लांब ठेवलेलं आहे. खरं तर सुंदर गोलंदाजी साकारली जाते मैदानाच्या आतमध्ये शेजाद अन्सारीच्या माध्यमातून. कृषील लोंढेनं 16 चेंडू खेळलेत, 16 मध्ये 30, 22 मध्ये 41 शुभम शेजाळनं खेळलेले आहेत. दोघांमध्ये भागीदारी मोठी आहे. मात्र या षटकामध्ये शेजाद अन्सारीनं या दोनही फलंदाजांना जेरीस आणलेले मोठ्या फटक्यांपासून. एकेरी दुहेरी धावेंवरती समाधान मानतायत या षटकामध्ये. पुन्हा एक धाव इथे प्राप्त होते. एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे जातोय. 75 धावा धावफलकावरती. 7व्या क्रमांकाच्या षटकामध्ये धावा पुन्हा एकदा आपण पाहतो थांबलेले आहेत. म्हणजे धावसंख्येचा तो आलेख आहे ना, पहिल्या 3 षटकांमध्ये किंवा पहिल्या 2 पॉवर प्लेच्या षटकांमध्ये असेल किंवा बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये सातत्यानं चढ उतार धावसंख्येमध्ये झालेले आहेत. शुभम शेजाळलाही उभं केलं या चेंडूवरती. निर्धाव चेंडू बरोबर षटक संपलंय. काय गोलंदाजी पुन्हा पाहायला मिळते. 7 धावेंचं षटक टाकलं इथे मैदानावरती. तर 7 षटकांचा खेळ संपला धावफलकावरती. तोरणा टायटन्स 78 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. तर शेवटच्या आणि अंतिम षटकाला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होणार आहे आणि अंतिमचं षटक टाकण्यासाठी कृष्णा. खरं तर बॅटिंग पॉवर प्लेसाठी कृष्णा कांबळे सुद्धा ऑप्शन होता तुमच्याकडे, त्यालाही तुम्ही वापरू शकला असता. मात्र योजना वेगळ्या होत्या, थोड्याशा प्लॅनिंग वेगळं होतं. शेवटच्या षटकासाठी आणलंय स्लॉग ओव्हरला कृष्णा कांबळेला, डेड ओव्हरला आणलेले गोलंदाजी मार्कवरती. आणि आपण म्हणतो की क्रिकेटच्या परिभाषेतलं शेवटचं षटक आहे हाणामारीचं. मोठाले फटके मैदानाच्या आतमध्ये खेळायचा प्रयत्न राहणार आहे शेवटच्या षटकामध्ये. एक मिनिट स्कोरिंग मध्ये धावा थोड्याशा वाढल्या गेल्या होत्या. शेवटच्या चेंडूवरती धावा आली नव्हती, त्या 3 धावा ऍड झाल्या होत्या. त्यामुळे थोडंसं क्षमस्व, गुणलेखकांकडून थोडीशी चूक झाली होती आणि ते क्लिअर केले आम्ही. 75 धावा आहे धावफलकावरती. 8वं षटक सुरू होते मैदानावरती आणि पहिल्याच चेंडूवरती विकेट आली. नवीन फलंदाज मैदानावरती आपण पाहतो दाखल होणार आहे निखिल कोतवाल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. फक्त दिशा दिली पॉइंटला, क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. माहीत आहे जो फलंदाज बराच वेळ झाला खेळपट्टीवरती उभा आहे त्याला स्ट्राईकवरती आणणं महत्त्वाचं आहे शेवटच्या षटकामध्ये. कारण पहिल्या चेंडूवरती आपण पाहतो विकेट मिळवली कृष्णा कांबळेनं. इथे आपण पाहतोय कृषील लोंढेला बाद केलंय. आता शुभम शेजाळ मैदानावरती आहे. आतापर्यंत खूप चांगली फलंदाजी आहे आणि आता शेवटच्या षटकामध्ये तो स्ट्राईकवरती राहणं संघासाठी फायदेशीर राहणार आहे. 76 धावा धावफलकावरती. ओ विकेट विकेट
परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू पाठवलाय मिड विकेटला सीमारेषेच्या बाहेर. टोले चंग षटकार. आपल्या अर्धशतकीय खेळीपासून फक्त 3 धावा दूर आहे. या खेळाडूनं सगळ्यांची मनं जिंकलेली स्पर्धेमध्ये शुभम शेजाळ. आपल्या जवळच्याच कोरेगाव मूळचा हा खेळाडू मात्र प्रभावित केले त्याच्या फलंदाजीनं. पुन्हा एकदा दूरचा षटकार पाहायला मिळतोय. दृष्टीपटलावरती आनंद देतो हा फटका. क्रिकेट रसिकांना विलोभनीय आनंद देतोय. 6 धावा. गोपाळचे 2 षटकार. कृष्णा कांबळेला आसमान दाखवलं इथे. आणि याच बरोबरीत 25 चेंडूमध्ये 53 धावा अर्धशतकीय खेळी मैदानाच्या आतमध्ये साकारली शुभम शेजाळनं. काय बॅटिंग मैदानावरती पाहायला मिळाली. खरं तर पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाली होती कृष्णा कांबळेला. त्यानंतर निखिल कोतवाल मैदानावरती आल्याबरोबर एक सिंगल काढत त्यांचं काम त्यांनी पूर्ण केलं. आणि ज्या कामासाठी स्ट्राईकवरती आणलं होतं शुभम शेजाळला त्यानं सुद्धा त्याचं काम पूर्ण केलेलं आहे. लागोपाठचे 2 षटकार खेळत 88 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 चेंडू टाकले त्या षटकामधले आतापर्यंत. अजून 2 टाकायचे कृष्णा कांबळेला. अक्रॉस द बॅटनं आडव्या बॅटनं खेळलेला फटका मिड विकेटवरून शतरक्षक चेंडूवरती येणारे. 1 धाव मिळाली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल मैदानावरती. 2 धावा पूर्ण होतील. आणि या 2 धाव्यांच्या बरोबरीत 90 धावा धावफलकावरती तोरणा टायटन्स. सुंदर फलंदाजी. 90 धावेंमध्ये 55 धावेंचं योगदान आहे शुभम शेजाळचं. कृषी लोंढेनं सुद्धा मध्यंतरी खूप चांगली साथ त्याला दिलेली आहे. आणि दोघांची आपण पाहतोय बऱ्याच वेळ एक चांगली भागीदारी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाली. आणि या पार्टनरशिपनंच आपण पाहतोय मोठी धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये उभे राहिले. एक्सप्रेस बॉल होता. सरळ मागे यष्टीरक्षकाच्या हातात निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. आणि याच बरोबरीत पहिल्या इनिंगचा खेळ मात्र मैदानावरती संपला. पहिला डाव संपला. तोरणा टायटन्सनं बनवल्यात 90 आणि जिंकण्यासाठी मात्र 91 धाव्यांचं टार्गेट दिलेलं आहे सिंहगड लायन्सला. तसेच विजयजी तुपे या 2 मान्यवरांशी संपर्क साधतोय. सोमाप्पा UK NPL जी भव्य दिव्य डे नाईटची स्पर्धा, या स्पर्धेबद्दल तुमच्या मनातल्या भावना थोड्या व्यक्त करायच्या आहेत. सर्वप्रथम सचिन कांचन मुख्य आयोजक, सचिन कांचन यांचं मी अभिनंदन करेन की सलग 3 वर्ष पुढले गालबोट न लागता सगळ्यांना हाताशी धरून बऱ्यापैकी एवढं मोठं सक्सेस त्यांनी प्राप्त केलं. आता या वर्षी बऱ्यापैकी इतका सपोर्ट इतकं मी पहिल्यांदा पाहिलं 3 वर्षात आहे ना. आज जे सपोर्ट भेटतोय सगळ्यांचा, जे पहिलं त्यांना 1 वर्ष संघर्ष करावा लागला, प्रत्येकाला विचारणा करावी लागली, प्रत्येकाचं मत घ्यावं लागलं. या वर्षी लोक त्यांना येऊन मतं सांगत होते. या वर्षी आम्हाला काहीतरी त्यात तुमच्या क्रिकेटमध्ये सहभागी होऊ द्या. त्यात फायनान्सर असतील, परत आयोजक असतील, आज कोर कमिटीचे आयोजक असतील. आयोजकांचाच भरणा जर सांगायचं झाला तर प्रत्येक टीममध्ये 3 ते 4 आयोजक
एवढे श्रम घेतात. प्रत्येक जणाला प्रत्येकाच्या कामगिरीनुसार त्यांनी कामं वाटून दिलेली आहेत. प्रत्येकाने ज्याला जे सांगितलंय ग्राउंडचं नियोजन अमक्या 3 आयोजकांनी, कोर कमिटीतले असो किंवा जे असो नाही का, त्यांनीच ते काम पूर्ण करायचं. आणि त्यांनी इतकं योग्य पद्धतीने केलंय की त्यांना आज 9वा दिवस आहे. 9 दिवसात मुख्य आयोजकांनी त्यांना सांगायच नाही लागलं किंवा त्यांनी कुठल्या कामात काही कमी नाही ठेवली. विनोद साठे सर असतील, त्यांच्याबरोबर संदीप शिंदे असतील, प्रवीण गायकवाड सर असतील, यांनी जे ग्राउंडची देखभाल किंवा ग्राउंडमध्ये आपला बंटी खरात असन, बंटी खरातचं एक मोठं योगदान मानावं लागेल. मी तर म्हणतो सगळ्यांपेक्षा जास्त मेहनत तर या बंटी खरातनीच घेतली ग्राउंडवर. पक्की मारणं असो किंवा छोट्या छोट्या गोष्टी असो, कचरा काय, प्रत्येक नियोजनात बंटी खरातचं बारीक लक्ष असतं. पहिला बॉल पडल्यापासून शेवटच्या बॉलपर्यंत जेवढे सामने होत्यात, 4:30ला कधी मॅचेस चालू होत्यात, कधी 6 वाजता होत्यात, पण संपत्यात 12 वाजता. पहिल्या दिवशी तर पाठ झालते, पण बंटी खरात त्या पहिल्या बॉलपासून शेवटच्या बॉलपर्यंत ग्राउंडवर बारीक नजर ठेवून असतो. त्याचं विशेष आभार मी मानतो. सोमाप्पा, सातत्याने 2016 पासून जी UKPLची डेची स्पर्धा व्हायची तेव्हापासून तुम्ही वार्ड क्रमांक 1च्या टीमचे एक मुख्य समर्थक आहात. 1 नंबर टीमला तुम्ही सातत्याने आत्तापर्यंत भरपूर सपोर्ट करत आहात. गावामधील स्पर्धा असेल, गावाच्या बाहेर देखील ज्यावेळेस गावातली मुलं खेळल्या जातात त्या संघासोबत देखील तुम्ही असता. का ह्या खेळावर तुमचा एवढा जीव, का ह्या खेळावर एवढं तुमचं प्रेम, काय गमक आहे या खेळावर? मी पहिल्यापासूनच जसं डेचं UKPL चालू झालं तेव्हापासून असो किंवा गावातल्या टीम ज्यावेळेस बाहेर खेळायला जातात, मला आवर्जून सांगावं वाटतं प्रत्येक प्लेयर बाहेर जाण्यांपैकी पहिलं सांगतो, जी टीम बाहेर क्रिकेट खेळायला जाते त्यांना कोण संघ मालक पैसे देत नाही किंवा काय नाही. स्वतःच्या पैशाने ते गाडीत पेट्रोल टाकून खर्च करून एका गाडीवर डबल टेबल शेट ते जातात आणि एवढे प्रामाणिकपणे क्रिकेट खेळतात, गावासाठी क्रिकेट खेळतात. आजपर्यंत तो पहिला दिवस आहे. आज मी जवळजवळ 7-8 वर्ष झालं, म्हणजे मी बघतोय त्या पद्धतीने आज 7-8 वर्ष झालं मी या पोरांना बघतोय. प्रत्येक जण गावाच्या क्रिकेटसाठी एवढा जीव तोडून खेळत असतो. यांना पैशाशी ह्याच्याची त्याच्याशी कशाचाच काही नाही. यांना फक्त एकच छंद क्रिकेट आणि आपल्या गावचं नाव तिथं होतंय. उरुळी कांचन हेच नाव असते प्रत्येक गावात. बाहेर कुठं बी गाव वाईज असो, तालुका वाईज असो, जिथं जाईन तिथं प्रत्येक प्लेयर गावासाठी एक तुटून खेळत असतो, इतक्या जीव तोडून खेळत असतो. ते मी बघितलं प्रत्येक ठिकाणी. पहिल्या वर्षी मी पाहिलं, दुसऱ्या वर्षी मला मग आवरला नाही. दुसऱ्या वर्षीपासून मी त्यांना स्वतः जायचो तिथं, त्यांना चेअरअप असो, त्यांना नाही का, मला वाटायचं की मी तिथं गेलं पाहिजे. मग भरपूर अशी आज तुम्ही बघता, मागच्याच 15 दिवसापूर्वी आपल्या वखारी गावात टुर्नामेंट झाली. प्रवीण सरांच्या कॅप्टनशिपमध्ये तिथं फायनल मारली. तर अक्षरशः आहे ना, त्यांच्या केडगावमधले संघ असतील, ते आजूबाजूचे संघ असतील, फायनलला बी तिथला जे एक स्थानिक संघ होता त्यांच्या गावातल्या लोकांच्या संख्येपेक्षा आपल्या बऱ्यापैकी म्हणजे त्या तोडीची संख्या आपली होती. नाईट टुर्नामेंट होते, फायनलला संघ होता उरुळी कांचनचा. उरुळी कांचनवरून इतकी समर्थक गेले टीमसाठी. त्या दिवशी एवढा अभिमान वाटला. त्या आपली जी टीम खेळत होती त्यांना बी एवढं भारी वाटलं की बाबा एवढी लोक येतात. मग असं आलं पाहिजे, तुम्ही तसं केलं पाहिजे, तुमचा खेळ तिथं दिसला पाहिजे. जर मी 7-8 वर्षापूर्वी जर तुमचा खेळ बघण्यासाठी येत होतो तर आज 100-200 लोक जर उरुळी कांचनमधून तुमचा खेळ बघायला गाव वाईज क्रिकेट कुठल्या बी तालुक्यात असो तिथं येत असत्या. तर समजून घ्या की तुम्ही योग्य दिशेने चाललाय आणि बऱ्यापैकी तुम्ही गावाच्या क्रिकेटसाठी, गावाचं नाव मोठं करण्यासाठी योग्य काम करताय, योग्य क्रिकेट खेळताय. धन्यवाद सोमाप्पा. जाऊयात आपण विजयजी तुपे यांच्याकडे. विजय सर, सातत्याने जर आपण पाहिलं तर बराच वेळा
बऱ्याच संघांना तुमची स्पॉन्सरशिप असते बाहेरचं गावाबाहेरचं क्रिकेट खेळण्यासाठी. काय या खेळावरती एवढं तुमचं प्रेम आहे? खरं तर क्रिकेटला आपल्या देशामध्ये खूप प्रसिद्धी आहे आणि सचिन कांचन असेल आणि आम्ही सर्वच आयोजक मंडळी खरं तर आपल्या उरुळी कांचनमध्ये असं ग्राउंड मध्यभागी असणं खरं तर आपले हे भाग्य आहे. आणि त्याच्यामध्ये 300-350 प्लेयर आपले खेळतात. ते 10 टीम आपण इथं ठेवलेल्या आहेत. त्यापैकी 6 थांबणारच होत्या, 4 आता उद्या सगळ्यांनी मी प्रेक्षकांनाही आवाहन करतो की उद्या फायनलचा सामना पाहण्यासाठी आपण इथं बहुसंख्येने उपस्थित राहावे. खरं तर क्रिकेटवरचं प्रेम म्हणजे खेळणारे आता जसं आपण खेळ बघतोय आपण ह्यावेळेस बाहेरचे प्लेयर घेतले. खरं तर विशाल धारक असं शेजाळ असतील किंवा आमले असतील, नंदू लोंढे असतील यांच्या माध्यमातून आपल्याला चांगला खेळ पाहायला मिळाला. खरं तर आपली मुलं त्याच्यातून काहीतरी शिकतील हा आपला उद्देश होता आणि त्याच्यातून त्यांच्यात स्पर्धा निर्माण होईल आणि चांगला खेळ आपल्या बघायला मिळेल असं आपल्या सर्वांना वाटतं. आणि राहिला बाहेरच्या आपण का आवडतं तर इथला आपल्या उरुळी कांचन आणि गावाचं नाव जसं स्मॅश असेल, अमरदीप असेल त्यांनी लांब लांब पोचवलं त्याचप्रमाणे आपला जो उरुळी कांचनचा संघ आहे हे नाव लांब लांबपर्यंत पोचावं आणि ह्याच्यातून वरती कोणीतरी प्लेयर जावा अशा इच्छेसाठी आपण सर्वजण करत असतो. विजय सर, असा एक सोपा आणि साधा प्रश्न तुम्हाला विचारेल. तुम्ही एका संघाचे ओनर आहात ज्या संघामध्ये आर्या तांबेसारखी एक महिला क्रिकेटर आहे. यावर्षी आपण आर्याला जी संधी दिली तर अनेक महिलांसाठी किंवा भविष्यामध्ये अशा अनेक मुली जर तयार झाल्या तर त्यांच्यासाठी काय प्लॅटफॉर्म असेल का तुमच्या दृष्टिकोनातून? खरं तर आम्ही पन्हाळा पॅन्थर्स मागच्या वेळी ह्याच ग्राउंडला खेळलो होतो, परंतु ह्यावेळेसही आम्हाला ते फायनलपर्यंत गाठायचं होतं. त्याकरता आर्यासारखी मुलीला संधी दिली. विशाल धारक असतील जो सगळ्यात महाग प्लेयर गेला, परंतु नाईटचा खेळ हा वेगळा असतो. शेवटी जे होईल ते आपल्याला स्वीकारून पुढे जावं लागतं. परंतु आता कोतवाल सर असतील, भाऊ वाईकर असतील किंवा आपले गायकवाड सर असतील ह्या सर्वांच्या माध्यमातून आता खरं तर मुलींच्यासाठी पण आपल्याला एक ठराविक जागा ठेवायला लागणार आहेत आणि 2 संघ वाढवायला लागतील का काय अशी परिस्थिती येण्याची शक्यता आहे. धन्यवाद विजय सर. सातत्यानं UK NPL पर्व वर्षोवर्षी व्हावं या पाठीमागे आयोजन कमिटीची जी मेहनत आहे त्या मेहनतीच्या पाठीमागे देखील या स्पर्धेसाठी जी स्पॉन्सरशिप आहे त्या लोकांनी देखील ठामपणे उभं राहिलं पाहिजे. त्याबद्दल तुमची काय भूमिका आहे? खरं तर ही स्पर्धा आधीच होणार होती, परंतु काही कारणास्तव पुढे ढकलली गेली. खरं तर आयोजकांचं 4-5 महिन्यापासून काम चालू होतं. ऑक्शन घेणे, टीम तयार करणे, प्रॅक्टिस करणे, त्यांचे सगळे कपडे किट तयार करणे अशी. परंतु इथून पुढच्या काळातही अशा स्पर्धा वारंवार होत राहतील आणि आपल्या उरुळी कांचनच्या सर्व प्लेयर्स असतील यांना जास्तीत जास्त खेळण्याची संधी इथे मिळेल. स्पॉन्सर लोकांसाठी तुमचे काय आव्हान असेल का की या स्पर्धेसाठी तुम्ही वारंवार स्पर्धेच्या पाठीमागे थांबून अशाच प्रकारच्या स्पर्धा भविष्यात व्हाव्यात का, त्यांच्यासाठी काय संदेश असेल? खरं तर डे स्पर्धा आणि नाईट स्पर्धा, नाईट स्पर्धेमध्ये आपण पाहत असाल हे लाईट जोतात आपण सर्व पाहायला मिळत आहे. सगळे बसायला स्टेडियम आणि त्याच्यामुळं हा खर्च आवाढव्य असल्यामुळं आमचे जे स्पॉन्सर आहेत त्यांनाही मी आवाहन करेल की आमच्या बरोबर राहा आणि तुम्हाला अजून काही याच्यात कमतरता वाटली तर सुचवा, आपण त्याच्यात डेव्हलपमेंट करू शकतो. पण आता महिलांसाठी एक वेगळा कक्ष आहे, तुम्हाला स्क्रीन आहे, 2-3 कॅमेरे आहेत, ग्राउंड एवढं छान आहे. त्याच्यामुळं स्पॉन्सर लोकांनी आमच्या पाठीशी उभे राहून त्यांनी वारंवार आम्हाला मदत करावी असे मी त्यांना आवाहन करतो. धन्यवाद विजय सर. उद्या महांतिम दिवस आहे. सर्वांनी या स्पर्धेसाठी उपस्थित राहून या स्पर्धेची शोभा पडायची अशी इच्छा बाळगतो आणि थांबतो. धन्यवाद.
षटक क्रमांक दुसरं सुरू झालंय मैदानावरती. निलेश कांचनच्या बॅटमधून आपण पाहतो स्क्वेअर कटचा एक बहारदार चौकार आलाय. एक जीवनदान आधी मिळालं होतं पहिल्या षटकामध्ये, जीवनदान निलेश कांचनला मिळालं, सोप्पा जाईल आपण पाहतो ड्रॉप झाला आणि जसं जीवनदान मिळालं त्या जीवनदानानंतर पुढे एक चौकार देखील मैदानावरती खेळलेला आहे. पारितोषिकाची उद्घोषणा करायची. कुठल्याही फलंदाजांनी या मॅचमध्ये 50 धावा बनवल्या तर संघाचे संघ मालक निखिल भैया कांचन पाटील यांच्या वतीनं पारितोषिक आहे 2244 रुपयांचं पारितोषिक. आणि चेंडू पोहोचला जातोय सीमारेषा बाहेर. 4 धावा. परत चौकारासाठी 100 रुपये तर षटकारासाठी 200 रुपयांचं पारितोषिक. निखिल भैया कांचन पाटील यांच्या माध्यमातून मात्र ही पारितोषिकांची घोषणा झालेली आहे. 17 धावा धावफलकावरती. एक जीवनदान किती महागात ठरणार आहे टीम तोरणा टायटन्सला. अक्रॉस लाईन खेळलेला फटका मात्र क्षेत्र हो मिस कॉम्बिनेशन. पुन्हा चुका होत आहेत मैदानावरती. बेल्स आधीच पडल्या. फेकही अस्तव्यस्त मैदानावरती पाहायला मिळाली आणि यावेळेस मात्र जीवनदान मिळाले ते म्हणजे मंगेश कांचनला. दोनही फलंदाजांना जीवनदान मैदानाच्या आतमध्ये मिळालीत. या जीवनदानाचा फायदा घ्यायचाच मैदानावरती आणि तो घेतलाही जाणार आहे. फर्स्ट एड किट घेऊन जायचंय लवकर. टॉस करायच्या नंतरच्या मॅचचा. चला दोनही संघ नायक पन्हाळा पॅन्थर्स आणि राजगड टायगर्स आणि पन्हाळा पॅन्थर. चला विनंती आपल्याला यानंतरचा सामना होतोय त्या सामन्याचा नाणेफेक या ठिकाणी संपन्न होतोय. चला दोनही संघ नायक या. फर्स्ट एड बॉक्स घेऊन जायचं आतमध्ये. यानंतरच्या सामन्याचा नाणेफेक आपण या ठिकाणी संपन्न करतोय. पन्हाळा पॅन्थर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये राजगड टायगर्स अशा दोन टीमच्या दरम्यान यानंतरची मॅच होणार आहे. आजच्या रात्रीतला शेवटचा सामना आणि लीग फेरीतला साखळी फेरीतला शेवटचा सामना आहे. नाणेफेक झालाय. टॉस जिंकलाय तो पन्हाळा पॅन्थर्सनं आणि काय घेतलंय निर्णय येतोय आम्हाला फलंदाजी करायचा. हा निर्णय पन्हाळा पॅन्थरचा मनासारखा निर्णय आलाय किंवा टॉस मनासारखा झालेला आहे. माहिती औपचारिकरित्या सामना खेळला जाणार आहे कारण दोनही टीमचा प्रवास या स्पर्धेतला जर आपण पाहिला तर कुठेतरी थांबलेला आहे. मात्र जाताना
काहीतरी चांगले घेऊन जायचंय मैदानावरून. निलेश कांचन यांच्या अर्धशतकासाठी पारितोषिक येत आहे. शंकर वायकर यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे 1000 रुपयांचा. निलेश कांचन चेंडू मिड विकेटला सीमारेषा गाठतोय. 4 धावा. पारितोषिक आहे प्रत्येक चौकारासाठी 100 रुपये आणि प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये. संघ मालक सन्माननीय निखिल भैया कांचन पाटील यांच्या वतीने पारितोषिक आहेत. चौकार आलाय. चौकाराबरोबर 21 धावा धावफलकावरती. पुढे एकदा सुंदर फटका. बॅक टू बॉलर खेळलाय. शतरक्षक आहे सीमारेषेवरती. अडवलं जातोय चेंडू. मदतीने धावफलक पुढे गेलाय. 22 धावा 37 चेंडू आणि 69 असं समीकरण या मॅच मधलं आपल्याला मैदानावरती पाहायला मिळणार आहे. दोनही फलंदाजांना तुम्ही जीवनदान मैदानावरती दिलेली आहेत आणि दिलेली जीवनदान खरं तर तुमच्यासाठी ती घातक ठरणार आहेत, महागात ठरणार आहेत. फुल टॉस, फुल ट्रोल आणि चेंडू टाकून दिलाय सीमारेषा बाहेर. 6 धावा. धावफलकावरती वाढ होताना पाहायला मिळेल. 6 धाब्यांच्या मदतीनं षटक संपलंय. 2 षटकांचा खेळ संपला गेला. कुठलाही गडी बाद नाहीये. सिंहगड लायन्स धावफलकावरती आहेत. 28 धावा. आपण आहोत सिंहगड लायन्सच्या पॅव्हेलियन मध्ये. कसं काय वाटतंय सिंहगड वालो? निखिल सर, आजच्या सामन्याबद्दल जो तुम्हाला प्रेक्षकांचा सपोर्ट मिळाला आहे संघासाठी, काय फील वाटतंय? चांगला सपोर्ट मिळाला आहे सगळ्यांचा. सामना मला वाटतं हे फायनलचा सामना असल्यासारखाच सामना चालू आहे. त्याच्यामुळं पब्लिकचा चांगला उत्साह आहे आणि सगळे आल्यात छान वाटते. उद्या महाअंतिम दिवस आहे, फायनलचा सामन्याचा दिवस आहे उद्या. तर जे तुमचे प्रेक्षक वर्ग आहे सर्व ताकदीनिशी येणार आहात का? कसं आहे नियोजन, कसं आहे उद्याचं? पूर्ण ताकदीनिशी सगळे येतील उद्या. अजून याच्यापेक्षा चांगलं पब्लिक राहील आणि मी ऑनलाईन बघणाऱ्यांना सगळ्यांना आव्हान करतो की उद्या सगळ्यांनी ग्राउंडवर येऊनच मॅच बघावी, मॅचचा आनंद घ्यावा. सातत्याने मी इंस्टाग्रामवर तुमच्या 22-44 या बऱ्याच रॅल्या बघितल्यात, तर तसं काय उद्या बघायला मिळेल का गावकऱ्यांना? मिळेल ना. विजयाचा कप 22-44 मधूनच जाईल उद्या. धन्यवाद निखिल. आपल्यासोबत आहेत ओंकार मांढरे, युवा उद्योजक. ते देखील या सामन्याचा आनंद घेण्यासाठी आले. शिंदाने गावचे युवा उद्योजक ओंकारजी मांढरे. या स्पर्धेबद्दल तुम्हाला काय वाटतंय? अतिशय उत्कृष्ट नियोजन आहे. आयोजकांचं खरंच मनापासून आभार. त्यांनी गेले 7-8 दिवस सगळ्या उरळे कांचनकरांचं अतिशय जोरात प्रेक्षणीय असं मनोरंजन केलेलं आहे. त्याबद्दल त्यांचं धन्यवाद. तुमच्या देखील गावातले 2-3 पेर या स्पर्धेमध्ये सहभागी आहेत, त्यांचा देखील परफॉर्मन्स खूप छान झाला आहे. तर त्या 2-3 खेळाडूंबद्दल तुमचं मत काय? आमच्या गावातील 3 खेळाडू आहेत, विशाल धारक, चेतन धनगर, आवे आमले. खरं तर आम्ही त्यांच्यावरती नाराज आहे. त्यांनी म्हणावं असं त्यांनी प्रदर्शन केलेलं नाही आहे. तर ठीक आहे, पुढच्या वेळेस तुम्ही संघ बक्षिसात नेऊन पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मारावं अशी आमची इच्छा आहे. धन्यवाद. धन्यवाद ओंकार सर. या सातत्यानं चुका मैदानावरती झालेल्या आहेत. झेल पुन्हा एकदा आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सुटला गेलाय.
शुभम शेजाळची गोलंदाजी सुरू आहे प्रश्न. मैदानावरती आणि सर. रेल सुटतायत. या स्पर्धेतला तुमचा आवडता संघ कोणता? निलेश दादा. खरं तर मी पाहुण्यांचे मॅच बघायसाठीच आलेलो आहे आणि मला संघाचं काय नाही पण निलेश कांचनसाठी आम्ही इथं आलेलो आहे. फक्त निलेश कांचन की निखिल दादा कांचन पण? निलेश कांचन. फक्त. धन्यवाद ओमकार सर, तुमचं देखील या ठिकाणी सहर्ष असं स्वागत आणि धन्यवाद. चुकांचा तोटा सहन होतोय आता मैदानावरती करावाच लागतोय तो, कारण सीमारेषेवरती सातत्यानं चुका झालेल्या आहेत. 3 षटकं संपलीत मैदानावरती आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 37 धावा, 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी 54 धावींची आवश्यकता आहे. बोला बोला. सिंहगड लायन्सचे समर्थक अविनाशजी टकले यांच्याशी संपर्क साधतोय. अविनाश, क्रिकेट या खेळामध्ये तुम्ही सिंहगड लायन्सचे समर्थक आहात. या खेळात तुमचा या गावातला आवडता खेळाडू कोणता? निलेशदादा कांचन. त्यांच्या पाठोपाठ? साईदादा अन्सरी. त्यांच्या पाठोपाठ? सागर पांगारे. सागर नाना. हे तर तिन्ही खेळाडू सिंहगड लायन्सचे झाले. बाकीच्या खेळाडू संघांमध्ये देखील खेळाडू आहेत ना? सागर पहिलं 3 नंबर वार्डात खेळायचं ना, त्या टायमिंगला मला त्याची खेळी आवडायची. आम्ही ॲक्च्युली लहानपणापासून क्लासमेट आहे. उद्या महाअंतिम दिवस आहे, तर सिंहगड लायन्ससाठी तुमच्या किमान किती प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित राहील? मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आम्ही उद्या. हो एकदम. ह्याच्यापेक्षा जास्त करू जल्लोष उद्या. जास्त जल्लोष करू आम्ही. ओके, धन्यवाद अविनाशजी. असाच या स्पर्धेला उपस्थित राहून या स्पर्धेची शोभा वाढवत राहा. धन्यवाद. खरं तर पॉइंट टेबलमध्ये दोनही टीम आपण पाहतोय अव्वल स्थानावरती आहेत आणि उद्या दुपारी सुद्धा या 2 टीमला पुन्हा मैदानावरती खेळायचंय. त्यामुळे आज ही मॅच संपल्यानंतर पुन्हा उद्या दुपारच्या सत्रात ते दोनही टीम एकमेकांच्या समोर येताना आपल्याला पाहायला मिळणारच आहेत. तर आता षटक क्रमांक 4 मैदानावरती सुरू होत आहे. खूप चांगली फलंदाजी सुरू आहे मैदानावरती निलेश कांचन आणि मंगेश कांचनच्या माध्यमातून, कारण दोघांनी जीवनदानाचा पुरेपूर फायदा मैदानावरती घेतलेला आहे. नशीब घेऊन मैदानावरती उतरले दोनही फलंदाज आणि आपण पाहतो ज्याच्या नशिबाची दोरी बळकट आहे ना त्याला यमदेव सुद्धा काहीच करणार नाही. किस्मत मेहरबान तो आज बल्लेबाज भी पहलवान. आनंद नलावडे गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 मैदानावरती सुरू होत आहे आणि समीकरण जर पाहिलं तर 30-54 अजून मैदानावरती बनवायच्यात. रिक्वायर रन रेटचा विचार केला तर 10.8 या सरासरीने धावा मैदानाच्या आतमध्ये बनवायच्या आहेत. आनंद नलावडे गोलंदाजी मार्कवरती पाहतो आपण. चला स्पीडअप कर, अजून एक मॅच यानंतर खेळायची मैदानाच्या आतमध्ये आणि 10:30 वाजत आलेले आहेत. 30 चेंडू आणि 54 असं समीकरण मैदानावरती. एका बाजूला निलेश कांचन 11 चेंडूमध्ये 20 धावा तर 7 मध्ये 17 मंगेश कांचननं बनवल्यात. ओमकार दादा मांढरे यांच्या वतीनं पारितोषिक आलेलं आहे. निलेश कांचन यांनी जर या मॅच मध्ये 50 धावा पूर्ण केल्या तर तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. एक धाव घेत स्ट्राईक रोटेट होते. एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे जातो. 38 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. जीवनदान त्याची चर्चा करायची होती आपल्याला की जीवनदान ही क्रिकेटच्या मैदानावरती किती घातक किती धोकादायक ठरलेले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत की एका जीवनदानानं काय झालंय मैदानावरती. झेल झेल टिपला जाईल, विकेट येते ते मंगेश कांचनची.
नलावडेनं सीमारेषेवरती टिपलेला सुंदर झेल. आतापर्यंत फक्त क्षेत्ररक्षणात चुका होत होत्या, मात्र त्या चुका आता सुधारवण्याचं काम क्षेत्ररक्षकांनी केलेलं आहे. झेल टिपला गेला. पहिला फलंदाज 38 धावसंख्येवरती सिंहगड लायन्सचा बाद होतोय, तर विनायक नागरगोजे नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. समीकरण बदलतंय पुन्हा एकदा मॅच मधलं. शेवटचे 28 चेंडू आणि 53. प्रत्येक बॉलवरती ते समीकरण बदलणार आहे. प्रत्येक बॉलवरती सामन्यातली परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये बदलली जाणार आहे. पहिला चेंडूचा सामना करायचा होता. विरुद्ध दिशेला फटका खेळायचा प्रयत्न आहे, मात्र शेवटच्या क्षणी आपण पाहतोय बॅट उभी करावी लागली सरळ, कारण अचूक टप्प्यावरती ठेवलेला चेंडू आपण पाहतोय. निर्धाव आलाय. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. स्विंग अँड मिसची कहाणी आहे. टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेर जातो हा चेंडू. बोट फिरवली होती या चेंडूवरती आनंद नलावडेनं. लागोपाठचा दुसरा एक विकेट आली, म्हणजे तिसरा चेंडू निर्धाव आलाय. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतो एक सिंगल प्राप्त झाली, मात्र त्यानंतरचे तीनही चेंडू आपण पाहतोय अप्रतिम मैदानावरती टाकलेले आहेत आनंद नलावडेनं. विनायक या स्कोलर टप्प्याचा चेंडू होता. बॉटमॅनचा वापर करत चेंडू खांडून काढलाय टिप लॉंगॉनवरून. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवरती येतोय. एक धाव इथे मिळणार आहे. एका धावेच्या बरोबरीत 39 धावा धावफलकावरती. 25 चेंडू अजूनही शिल्लक येतात मॅच मधले, आणि 25 चेंडू मध्ये अजूनही 52 बनवायच्यात. जे रिक्वायर रन रेट होतं 10 धावा प्रति षटकामागचं, ते रिक्वायर रन रेट आता पुढे जात आहे. यावेळेचा चेंडू आडव्या पाटनं खेळलाय. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक आपण पाहतो चेंडूवरती. 3 धावेंचं षटक टाकलंय फक्त मैदानावरती. सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. आनंद नलावडेच्या माध्यमातून एक विकेट सुद्धा मिळवली त्याने या षटकामध्ये. 4 षटकं संपली. 40 धावा धावफलकावर. तर 5व्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होते, आणि पाहायचं आता 5वं षटक कोणाच्या हातामध्ये सोपवलं जाणार आहे. आयोजक विनोद साठेंना विनंती, आपण मुख्य जो व्यासपीठ आहे त्या व्यासपीठाशी संपर्क करायचा आहे. विनोदजी साठे. षटक क्रमांक 5वं मैदानावरती सुरू होतं, आणि 5वं षटक टाकण्यासाठी साई इंदलकर गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. साई इंदलकर षटक क्रमांक आपण पाहतोय 5वं टाकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती आणलंय त्याला. आणि पाहिजे आता या षटकामध्ये गोलंदाजी काय तो साकारणार आहे. आतापर्यंत आपण पाहतोय पाठीमागचं षटक आनंद नलावडेचं अप्रतिम राहिलं. 3 धावा 1 विकेट. तर आता या षटकामध्ये पुढे एक नवीन गोलंदाज पुढे आणलेला आहे तोरणा टायटन्स संघनायकानं. सिंहगड लायन्स आणि तोरणा टायटन्स या 2 मातब्बर संघांमध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. मात्र निर्णयात थोडासा बदल होतोय. बॅटिंग पॉवर प्लेची उद्घोषणा झालेली आहे. कंपल्सरी 6व्या षटकाला ते लागू होत होतं, मात्र फलंदाजांच्या सांगण्यावरून आपण पाहतो की आता हे 5वं षटक बॅटिंग पॉवर प्लेचं होतंय. आणि पुढे एकदा आपण पाहतो संघनायकाला निर्णय बदलावा लागला. गोलंदाजीमध्ये बदल होतोय, आणि गोलंदाजी मार्कवरती कृषल लोंढेला आणलंय. पॉवर प्लेची षटकं कोणी टाकायची, बॅटिंग पॉवर प्लेचं षटक कोणी टाकायचं, या सगळ्या योजना ठरलेल्या आहेत मैदानावरती. आणि योजना असल्याच पाहिजे तुमच्याकडे. प्लॅनिंग खूप महत्वाचं आहे क्रिकेटच्या मैदानावरती. कृषल लोंढे 5व्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल. 24 चेंडू 51 असं समीकरण या मॅच मधलं. तर 13 मध्ये 22 वरती निलेश कांचन. विनायक नागरगोजे नव्यानंच मैदानावरती साथ देण्यासाठी दाखल झालेला आहे. हो, यावेळेसचा चेंडू भन्नाट वेगाचा होता. अगदी पायावरती टाकलेला चेंडू दिशा दाखवायचा प्रयत्न झालाय. फक्त 1 धाव इथे प्राप्त होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. खर तर संघनायक निलेश कांचन यांचा निर्णय होता की या षटकात बॅटिंग पॉवर प्ले आम्हाला घ्यायचा आहे, आणि जो काही निर्णय घेतला आता तोच या षटकामध्ये यशस्वी किंवा धावा बनवण्याचा प्रयत्न राहणार या षटकामध्ये. यावेळेस मात्र बिग हिट. उंच आकाशामध्ये चेंडू लांबी मिळाली, आणि जिथे आपण पाहतोय चेंडू सीमारेषा बाहेर की झेल झालाय हे पाहायचंय मैदानावरती. मला वाटतं झेल होतोय. विकेट
आणि विनायकचा खेळ मात्र आपण पाहतोय मैदानावरती थांबला गेलाय. नवीन फलंदाज शेजाद अन्सारी मैदानावरती दाखल होणार आहे. बराचसा उंच गेलेला चेंडू आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाकडून सुरुवातीला निसटला होता, मात्र शुभम सेजळनं टिपलाय तो झेल. 22 चेंडू आणि 50 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. शेजाद अन्सारी नवीन फलंदाज आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळणार आहे. प्रत्येक बॉलवरती सामन्यातली परिस्थिती बदलली जाते मैदानावरती, कारण 91 धावेंचा पाठलाग मैदानावरती करायचा आहे. 41 पर्यंत संघ पोहोचलेला आहे आणि अजूनही 22 मध्ये 50 मैदानावरती बनवायच्या आहेत. निर्धाव चेंडू दबावात आणणार आहेत आणि आपण अनेकदा बघितलं की एक दोन निर्धाव चेंडू आले की फलंदाजांचा दबाव मैदानाच्या आतमध्ये वाढला जातो. हो, यावेळेचा चेंडू बॅक ऑफ द लेन थोडासा मागे आपटला होता. फाईन लेगला हा चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठमार होतोय. सीमारेषेच्या आतमध्ये चेंडू अडवला जाईल. तोपर्यंत 2 धावा मात्र इथे धावून पूर्ण होतील आणि या 2 धाब्यांच्या मदतीने धावफलक पुढे गेलाय. धावफलकावरती 43 धावा. ज्यावेळी मोठाले फटके आले सुरुवातीला त्यावेळेस आपण बघितलं सिंहगड लायनच्या डगआउटमधून टाळ्या शिट्ट्यांचा आवाज होता, मात्र कुठेतरी विकेटची पडझड झाल्यानंतर तोरणा टायटनच्या डगआउटमधून आवाज चालू झालेले आहेत. हेच पाहायला मिळणार आहे क्रिकेटच्या मैदानावरती आपल्याला उद्या देखील आणि आज देखील. थोडासा मागे जात थोडासा बॅकफुटवरती खेळलेला फटका आपण पाहतोय डीप लॉंग ऑन मध्ये. क्षेत्ररक्षक पुढे येईल, एक मात्र इथे प्राप्त होताना पाहायला मिळणार आहे. एका धाब्याने धावफलक पुढे जातोय. 44 धावा धावफलकावरती. पाहिलं गेलं तर क्रिकेट हा एक फक्त खेळ आहे, मात्र खेळताना जणू तो युद्धाचा हवा आहे. म्हणूनच क्रिकेट त्याचं नाव आहे. लक्ष आहे जिंकायचं आणि जिंकायचंच. क्रिकेट हा खेळ नाही तर तो तुमच्या आयुष्याचा एक डाव आहे. क्रिकेट म्हणजे जिद्द, क्रिकेट म्हणजे चिकाटी, क्रिकेट म्हणजे धाडस आणि क्रिकेट म्हणजे तुमचा आनंद. अपील होतं पंचांकडे. शरीरभेदक हा चेंडू आपण पाहतोय. समजला नाही खरं तर निलेश कांचनला. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. कृषल लोंढे काय गोलंदाजी टाकतोय मैदानावरती. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आहे. महत्त्वपूर्ण षटकाची जबाबदारी घेतलेली खांद्यावरती आणि आत्तापर्यंत आपण पाहतो या षटकामध्ये केवळ 4 धावा त्यानं खर्च केल्यात. अजून एक चेंडू टाकायचा आहे मैदानावरती. 19 चेंडू 47 असं समीकरण या सामन्यातलं आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. 5व्या क्रमांकाचं षटक बॅटिंग पॉवर प्लेचं होतं. यावेळेसचा चेंडू मात्र मिसिंग लेग आहे. डाव्या स्टंपच्या खूप बाहेर जाणारा हा चेंडू पंचांनी मात्र दंडित केलंय. व्हाईट बॉलची घोषणा होते मैदानावरती. अवंतर स्वरूपाची धाव मिळणार आहे इथे. या बोनस धावा आहेत खरं तर आणि या संघासाठी महत्वाच्या आहेत, कारण धावा कुठेतरी या षटकामध्ये मोठाले फटके थांबलेले आहेत. धावाही कुठेतरी थांबल्या, त्यामुळे या अवंतर स्वरूपाच्या धावा संघासाठी महत्वाच्याच आहेत. धावफलकावरती 45. फ्लोर लेंथ पुढे एकदा आपण पाहतो. बॅक टू बॉलवर खेळायचा प्रयत्न. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक पुढे. 1 धाव येणार आहे आणि याच बरोबरीत 5 षटकांचा खेळ मैदानावरती संपला जातोय. धावफलकावरती 46 2 गाड्यांच्या मोबदल्यात, तर शेवटचे 18 चेंडू 45 धाब्यांची गरज आहे. समालोचकांना एक विनंती असेल, बॉल टाकताना तुम्ही समालोचन करू नका. टीमची विनंती आहे. षटक क्रमांक 6ला सुरुवात होते मैदानावरती आणि 6वं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती आनंद नलावडे. एका यशस्वी गोलंदाजाला आणलंय पुन्हा एकदा गोलंदाजीवरती, कारण पाठीमागच्या षटकात याच आनंद नलावडेनं फक्त 3 धाब्यांचं षटक. सुंदर फटका लॉंग ऑफ मध्ये, मात्र क्षेत्ररक्षक आहे पुढे तैनात. 1 धाव इथे मिळेल. एका धावेनं धावफलक पुढे जातोय. रिक्वायर रन रेट मध्ये वाढ झालेली आता, कारण इथून पुढे जवळपास 15 धावा प्रति षटकामागे बनवायच्यात तुम्हाला आणि 15 धावा बनवत असताना तुम्हाला मोठाले फटके सुद्धा खेळावे लागतील, कारण 1-1 आणि 2-2 धाव्यांनी काम अजिबात चालणार नाही. आता एखादा तरी मोठा फटका मैदानावरती खेळावा लागणार आहे. शेजाद अन्सारी लोअर फुल टॉस, थोडासा उतरणारा खाली येणारा चेंडू होता. पुन्हा लॉंग ऑन मध्ये खेळलाय हा चेंडू. क्षेत्ररक्षक आहे पुढे.
एक धाव मात्र इथे मिळते आणि एका धावेच्या मदतीनं धावफलकात वाढ होईल 48 धावा धावफलकावरती. पाठीमागचं षटक बॅटिंग पॉवर प्लेचं आणि त्या बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये मात्र कुठलाही मोठा फटका इथे फलंदाजांना खेळू दिलेला नाही. स्विंग अँड मिसची कहाणी होती. पुन्हा एकदा पडल्यानंतर बाहेर जाणारा चेंडू समजला नाही. खरं तर इथे निर्धाव स्वरूपाचा चेंडू मैदानावरती आलाय. 15 चेंडू 43 वरती समीकरण जाते आता. भन्नाट वेग. आधीच्या चेंडूवरती आपण पाहतोय वेग पूर्णपणे काढून घेतला होता चेंडू मधला, तर यावेळेस मात्र वेगानं टाकलेला चेंडू. हे व्हेरिएशन असलं पाहिजे तुमच्या गोलंदाजीमध्ये, कारण सिमेंट विकेटवरती गोलंदाजी करताय तुम्ही आणि अशा प्रकारचं व्हेरिएशन आणल्यानंतर आपण पाहतोय फलंदाजीमध्ये अडचणी निर्माण होणार आहेत. याच बाहेरची कड घेणारा चेंडू, कॉट बिहाइंडचा शिकार फलंदाज निलेश कांचनबाद. धक्का क्रमांक मैदानाच्या आतमध्ये बसला जातोय 3ऱ्या क्रमांकाचा. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होणार आहे सागर नाना पांघारे. या फलंदाजाची चर्चा स्पर्धेमध्ये राहिलेली आहे. विशेष करून आपण पाहतोय की स्विच हिटचे खेळलेले फटके, विरुद्ध दिशेला खेळलेले फटके अनेकदा प्रभावित केले सगळ्यांना या फटक्यांनी. आणि आता ती वेळ आलेली की ते भागीदारी बनवायची विजयासाठी, कारण तिसरा फलंदाज 48 धावसंख्येवरती गमवलाय तो सिंहगड लायन्सनं. 13 चेंडू 43 असं समीकरण या मॅच मधलं आपल्याला मैदानावरती पाहायला मिळणार आहे. 13 चेंडू 43 धावा. सामना पुन्हा थोडासा लांब होत चाललेला आहे सिंहगड लायन्स संघापासून. मात्र सागर पांघारे आल्या बरोबरीत विरुद्ध दिशेला फटका, मात्र शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. निर्धाव आलाय आणि याच बरोबरीनं षटक संपले मैदानावरती. 6 षटकांचा खेळ संपला 48 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 12 चेंडू 43 बनवायच्यात. षटक क्रमांक आपण पाहतो 7वं मैदानावरती सुरू होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर 7वं षटक तर 7वं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल कृषी लोंढे. या गोलंदाजांना सुद्धा आपण पाहतोय अप्रतिम गोलंदाजी मैदानावरती केलेली आहे. पाठीमागच्या षटकात फक्त 6 धावा खर्च करत 1 विकेट. विशेष करून बॅटिंग पॉवर प्लेचं षटक टाकलं होतं कृषी लोंढेनं. हो, यावेळेस चेंडू फटका चुकलाय. उंच आकाशामध्ये चेंडू, मात्र इथे अंदाज आला नाही या चेंडूचा.
या ठिकाणी पारितोषिकाची उद्घोषणा होते. शेजाद अन्सारीनं जर हा सामना जिंकून दिला, ओमकार बाळासाहेब मांढरे यांच्या वतीनं मात्र 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. 2 धावा आल्या तिथे. 2 धावेंनी धावफलक पुढे जातोय. संघाच्या 50 धावा धावफलकावरती पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळाल्या. तर 11 चेंडू अजून मॅच मध्ये बाकी आहेत. 11 चेंडूमध्ये 41 बनवायच्यात. 11 चेंडू 41 ची गरज आहे. सामना अजिबात सोपा नाही मैदानावरती, कारण जर सामना जिंकायचा असेल तर मोठाले फटके मैदानावरती खेळावे लागणार आहेत आणि 1-1 2-2 धावेंनी काम चालणार नाही तुम्हाला. जिथे षटकामागे जर तुम्हाला 22-23 धावा बनवायच्या असतील तर मोठाले फटके मैदानावरती खेळावे लागणार आहेत. आणि आतापर्यंत पहिल्या 2 चेंडूवरती आपण पाहतोय दुहेरी धावा मैदानावरती. शेजाद अन्सारी आणि सागर पांगारे हे 2 फलंदाज आहेत. दोनही फलंदाजांमध्ये षटकार चौकार खेळण्याची क्षमता मोठी आहे. मात्र इथे गोलंदाज सुद्धा त्याच तोला मोलाचा आहे. धावेसाठी नकार होता. धाव घेतली नाही मैदानावरती. निर्धाव चेंडू येईल मैदानावरती. खरं धाव मिळू शकली असती, मात्र माहिती आहे 1 आणि 2 धावेंनी काम चालत नाही. मोठाले फटके खेळावेच लागणार आहेत मैदानावरती. कमीत कमी तुम्हाला षटकामध्ये 3 मोठे फटके खेळायचेत. त्यावेळेस कुठे आपण पाहतो या धाबा इथे मैदानावरती बनल्या जाऊ शकतात. पुन्हा चुकतोय हा फटका. शतरक्षक आलाय चेंडूच्या खाली. झेल टिफला. शेजाद अन्सारीचा खेळ संपलाय मैदानावरती. 4था धक्का. मात्र तो मैदानाच्या आतमध्ये बाद झालाय. शेजाद अन्सारी. कृष्णा कांबळे मैदानावरती दाखल होतोय. 8 चेंडू 39 धावेंची मॅच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. 8 चेंडू 39 कृष्णा कांबळे मैदानावरती. तर कुशल लोंढेनं खूप सुंदर गोलंदाजी. पाठीमागच्याही षटकात विकेट मिळवली. याही षटकामध्ये आपण पाहतोय महत्त्वपूर्ण फलंदाजाला माघारी पाठवलंय. तर आता कृष्णा कांबळे सागर पांघारे ही जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. ओ यावेळेस जोरदार अपील. बॅटची बाहेरची कड. तू चल मी आलो अशी परिस्थिती. 5वा आजचा बर्थडे बॉय निखिल गायकवाड मैदानावरती. आणि त्याच्या प्रत्येक षटकारासाठी किती आहेत? 200 रुपयांचं पारितोषिक आहे. बर्थडे बॉय मैदानावरती आपण पाहतोय दाखल होणार आहेत. आतापर्यंत सगळ्यांनी शुभेच्छा दिल्यात वाढदिवसाच्या. मात्र आता सामना जिंकवण्यासाठी त्याला प्रयत्न करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. 7 चेंडू 39 आहेत. ओ भन्नाट वेगाचा चेंडू सरळ मागे निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव आला आणि याच बरोबरीनं 7 षटकांचा खेळ मैदानावरती संपला गेलाय. 52 धावा धाव फलकावर. शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 39 धाब्यांची गरज आहे. सहा चेंडू 39 असं समीकरण आहे. तर शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी
शेवटचे 6 चेंडू 39 धाब्यांची गरज, तर शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे. साई इंदलकर गोलंदाजी मार्कवरती. सागर पांघरेंच्या बॅटमधून चेंडू येतोय सीमारेषा बाहेर. 4 धावा. चौकार येतोय. प्रत्येक बॉल वरती मोठा फटका खेळावा लागणार आहे. आता 6 चेंडू 6 षटकार जरी आले तरी आपण पाहतोय सामना अवघडच आहे हा, कारण 5 चेंडू आणि 35 धाब्यांची गरज आहे. मात्र एखादा नो बॉल त्यावरती 6. मात्र हे फक्त जर तर आपण बोलू शकतो मैदानावरती. प्रत्यक्षात ती कामगिरी तुम्हाला मैदानावरती करावी लागेल. आता सागर नानांनी ठरवले डावखुऱ्यातूनच फलंदाजी करू. ओ पुन्हा काय सुंदर फटका इथे मैदानावरती सजवलाय. सागर नाना पांघारे ऑन फायर. षटकार. बासष्ट धावा धावफलकावरती. 4 चेंडू 29. पुन्हा एकदा थोडासा मागे ठेवलेला चेंडू होता. क्षेत्ररक्षक ऑट कॅच. काय झेल टिपलाय शुभम सेजाळला. या सामन्यातला 3रा झेल अफलाटून टिपलाय. शुभम शेजाळचं कौतुक आहे. फटके सागर पांघरेंच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. 3 चेंडू 29 ची गरज आहे. 3 चेंडू आणि 29. साई गोलंदाजी मार्कवरती. 1 विकेट प्राप्त केली त्यानं. सुंदर गोलंदाजी साकारायचा प्रयत्न आहे. जरी पहिल्या 2 चेंडूवरती मोठाले फटके आले असले तरी पुढचे चेंडू पुन्हा अप्रतिम टाकायचा प्रयत्न आहे. स्विंग अँड मिस. हो वाईट बॉल आहे. बराचसा बाहेर चालला हा चेंडू. अवंतर स्वरूपाची धाव आपण पाहतोय ते मिळेल. अवंतर धावेनं 63 वरती पोहोचलाय टीम सिंहगड लायन्स. 91 धावेंचा पाठलाग करत होती टीम. सुरुवात देखील आपण पाहतोय खूप चांगली मैदानावरती झाली होती. विरुद्ध देशाला खेळायचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक आहे पाठीमागे. धाव मिळणार आहे इथे. लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव इथे प्राप्त होईल आणि 1 धावेच्या मदतीनं धावफलक मात्र पुढे. 64 धावा धावफलकावरती. 2 चेंडू 27. विजयाचा अश्व उमेद कोणी रोखू शकला नाही. खरं तर मैदानाच्या आतमध्ये असं म्हणायचंय का? पाहूयात. अजूनही 2 चेंडू टाकायचेत मैदानावरती. जरी प्रेक्षकांनी सामन्याचा निकाल लावला असला तरी औपचारिकरित्या सामन्याचा निकाल अजून लागलेला नाहीये, कारण 2 चेंडू अजूनही टाकायचे राहिले त्या मॅच मधले. 2 चेंडू 26. पुन्हा असे जर चेंडू टाकत राहिला गोलंदाज तर या 26 सुद्धा पूर्ण होऊ शकतात. 2 चेंडू 25. 2 चेंडू आणि 25 धाब्यांची गरज आहे. पुन्हा एक खराब चेंडू आहे. या षटकातला 4था खराब टाकलाय मैदानावरती आणि समीकरण आले आता 2 चेंडू 24 वरती. पुन्हा खराब चेंडू मैदानावरती पाहायला मिळतोय आपल्याला. दिशा टप्प्यावरून भरकटतोय थोडासा. चांगला चेंडू आहे. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. 1 चेंडू 23. 1 चेंडू आणि 1 चेंडू 23 धावेंची गरज आहे. निखिल गायकवाड आणि याच बरोबरीत आपण पाहतोय सामना जिंकला. विजयाची परंपरा कायम ठेवली मैदानावरती तोरणा टायटन्सना.
9 सामन्यांपैकी 9 सामने जिंकलेत तोरणा टायटन्सना.